चला अजून एक नवीन प्रश्न बघूया. SSC CGL GD वगैरे या परीक्षेमध्ये किंवा सरळ सेवा RRB ग्रुप डी वगैरे या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसतात. बुद्धिमत्तेचा हा प्रश्न कसा सोडवायचा चला पाहूया. इथं तुम्ही जर बघितलं 7 आणि 3 10, 8 आणि 2 10, त्यांची बेरीज 10 येते म्हणून इथं 10 आलं असेल असं म्हटलं तर 5 आणि 3 8 आणि 8 आणि 4 12 असं केलं किंवा तुम्ही 8 आणि 4 12 आणि 5 आणि 3 8 असं केलं तर इथं कुठंच तो ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, मग कसं सोडवायचं? काही नाही करायचं. हे बघा यांनी काय केलेलं आहे, या दोघांचा 8 चा आणि 3 चा गुणाकार करायचा वजा 7 आणि 2 चा गुणाकार करायचा. 8 त्रिक 24 येईल वजा 7 दुणे 14, 24 वजा 14 उत्तर आलं 10. सेम इकडे फॉलो होतंय का बघूया. काय करायचं, 8 आणि 3 चा केला, 8 आणि 5 चा करा. 8 गुणुले 5 वजा 4 गुणुले 3. ठीक आहे, हे आलं 12, हे आलं 40, 40 वजा 12 काय आलं 28. 40 वजा 12 काय आलं 28. हे याचं योग्य उत्तर.